नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी निनाद माने फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ बघितलेला कॅलेंडरवरचा. त्याचा पहिला पार्ट आपण बघितलेला. आज आपण त्याचा दुसरा पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, जर पहिला पार्ट बघितला नसेल तर प्लीज तो पार्ट बघून घ्या, कारण त्याच्याशिवाय हा दुसरा पार्ट तुम्हाला नाही समजणार. कारण त्याच्यामध्ये आपण कॅलेंडरविषयी जो फॉर्म्युला आहे त्याची पूर्णपणे चर्चा केलेली आहे. आज आपण तिथून पुढचा भाग बघणार आहोत. तर तो बघितला नसेल व्हिडिओ तर तो जाऊन बघा पहिल्यांदा. हा इथंच स्टॉप करा, पहिला तो व्हिडिओ बघा आणि नंतरच हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, मित्रांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला कॅलेंडरवरचा कुठलाही क्वेश्चन आला तर याचे मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. ओके, चला बघूया कॅलेंडर वर किंवा दिनदर्शिकेवरील प्रश्न. आपले 10 प्रॉब्लेम झालेले लास्ट टाइम. ओके, 10 प्रॉब्लेम झालेले. ठीक आहे, हा लास्ट प्रॉब्लेम झालेला आपला. ठीक आहे, आता प्रकार 2 बघूया, कारण आपण एक प्रकार बघितलेला. ठीक आहे, आता दुसरा प्रकार बघूया. त्याच्या आधी जस्ट मी रिवाइज करतो की फॉर्म्युला आहे डे कोड ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई बाय 2. आता 19 ऑक्टोबर 1992 साठी आपल्याला डे काढायचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, तर ए म्हणजे मंथ, ए म्हणजे दिनांकची गरज आहे. ए म्हणजे कशाची गरज आहे, दिनांक म्हणजे हा ए. बी तुम्हाला मंथ कोड पाहिजे. मंथ कोड म्हणजे महिन्याचा कोड पाहिजे. महिन्याचा कोड काय आहे तर इथं दिलेला आहे बघा. महिन्याचा कोड इथं दिलेला आहे. ठीक आहे, जानेवारी 0, फेब्रुवारी 3, मार्च 3, एप्रिल 6, मे 1, जून 4, जुलै 6, ऑगस्ट 2, सप्टेंबर 5, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 3 आणि डिसेंबर 5. आपण कसं म्हणत होतो हे बघा, काय लक्षात कसं ठेवायचं, 0 333, 614, 625, 0 35. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. काय लक्षात ठेवायचं, 033 सॉरी हां 033, 614, 625, 035. 033, 614, 625, 035 हे काय आहेत, मंथ कोड आहेत. आपण डे कोड काय सांगितलेले, 0 संडे म्हणजे सुट्टीचा वार. 0 मंडे म्हणजे पहिला दिवस, ट्यूजडे दुसरा, वेन्सडे तिसरा काय रे, मंडे सोमवार पहिला, मंगळवार दुसरा, बुधवार तिसरा, गुरुवार चौथा, फ्रायडे शुक्रवार 5वा आणि सॅटर्डे शनिवार 6वा दिवस. असं आपण डे कोड बद्दल बोललेलो. आता इथं बघा 19 म्हणजे हा ए म्हणजे प्लस ऑक्टोबर. आता इथं 033, 614, 625, 035. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. ऑक्टोबरचा मंथ कोड आला 0. 1900 म्हणजे इथं सीला काय म्हटलेलं आपण, सीला काय म्हटलेलं, शतकाचा कोड. तो कसा असतो, या 19ला म्हणजे 19 हे शतक काय आलं, 1900 शतक आलं ना. 1900ला म्हणजेच 19ला 4 न भागा, बाकी किती उरते बघा. बाकी एक तर 0 उरणार, 1 उरणार, 2 उरणार किंवा 3 उरणार. जर 0 बाकी उरली तर 6 कोड, 1 बाकी उरली 4 कोड, 2 बाकी उरली 2 कोड, 3 बाकी उरली 0 कोड. आता 19ला 4 न भागलं, बाकी उरली 3, बाकी 3 उरली तर कोड किती, 0. कोड किती, 0. 1992 आहे तसं, 92 आहे तसं. आणि 92 म्हणजे 92 वर्षामध्ये लीप इयर किती येतील, 92 आहे शेवटचे 2 अंक. ठीक आहे, आणि लीप वर्षांची संख्या किती आहे, 23/92. कारण 4 वर्षातनं एक लीप इयर येतं म्हणजे 23/92 भागिले किती रे, 7/7 आपण असं करतोय. आता मी जे बोलतोय तुम्ही जाऊन पहिला व्हिडिओ जाऊन बघा, 100% तुम्हाला बेनिफिट होईल त्याचा. आज तुम्हाला कदाचित
डायरेक्ट दुसरा व्हिडिओ बघणारे जे आहेत त्यांना कदाचित हे समजायला वेळ लागेल. तुम्ही पहिला व्हिडिओ जाऊन बघा, 100% हे सोपं वाटेल. ठीक आहे, आपण भरपूर डिस्कशन त्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. ठीक आहे, मग आपण काय करायचो, या सगळ्यांची बेरीज करायचो. या सगळ्यांची बेरीज किती आली, 19 अधिक 92 अधिक 23, 5 आणि 9 14, 9 आणि 1 10 आणि 3 13, 134 भागिले 7, 7 एक्के 7 उरले 6, 7 9 63 उरला 1. बाकी उरली, जी बाकी उरते त्याला म्हणायचं डे कोड. जी बाकी उरते, बाकी जी उरते त्याला म्हणायचं डे कोड. बाकी 1 उरली. आता 1 चा कोड काय आहे, सोमवार. 1 चा कोड आहे सोमवार. तुम्ही गुगलवर जाऊन बघा 19 ऑक्टोबर 1992 ला सोमवार होता की नव्हता. ओके, डन. अशा पद्धतीने आपण ही टेक्निक वापरत होतो आणि आपण क्वेश्चन बघत होतो. 10 पर्यंत क्वेश्चन आपले बघून झालेले. आपण 11वा क्वेश्चन आता बघूया. आता डायरेक्ट प्रश्न विचारलाय. प्रकार 2 म्हणजे डायरेक्ट क्वेश्चनच विचारायचा. काय रे, 28 नोव्हेंबर 1947 ला कोणता वार आहे, 28 नोव्हेंबर. ठीक आहे, नोव्हेंबर 1947 ला वार कोणता आहे. डायरेक्ट आपण काय करायचं, 28 ॲज इट इज 28 प्लस नोव्हेंबरचा कोड काय रे. हा चला बघा, कोड बघा लगेच. 033 614 625 035. हा ऑक्टोबर होता, मग नोव्हेंबरचा किती आहे कोड, 3. नोव्हेंबरचा 3. 1900 ला 4 ने भागलं, बाकी उरली 3. 3 म्हणजे किती रे, 0. 3 म्हणजे 0, कारण 0 साठी कोड आहे 6. 1 बाकी उरली तर कोड आहे 4. 2 बाकी उरली तर कोड आहे 2. 3 बाकी उरली तर कोड आहे 0. हा हे कोड 1947 ॲज इट इज घ्या. आणि 47 वर्षामध्ये लीप वर्ष किती येतात, तर येतात 11 लीप इयर येतात. ठीक आहे, आणि भागिले 7. आता मी तुम्हाला हेही सांगितलेलं त्यावेळी की मी बेरीज करत बसणार नाही, मी डायरेक्ट कट करणार. हा हे बघा, हे 28 आलं म्हणजे इथं बाकी 0 उरली. 7 इथं 3 आणि 4, 3 आणि 11 किती, 14. इथं पण बाकी किती उरली, 0 उरली. आता 47 ला फक्त 7 न भागा. 7 × 42. बाकी किती उरली रे, सॉरी 7 × 42, बाकी उरली 5. 5 म्हणजे कोणता वार आला, शुक्रवार. 5 म्हणजे कोणता वार आला, शुक्रवार. कारण 1 सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5 आणि शनिवार 6 आणि रविवार मोकळा वार 0. कळलं का, म्हणजे काय आलं उत्तर तुमचं, शुक्रवार. 28 नोव्हेंबर 1947 ला कोणता वार होता, शुक्रवार. लक्षात आलं का. चला पुढचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, 17 एप्रिल 2004 रोजी कोणता वार होता, 17 एप्रिल 2004. ठीक आहे, 17 ॲज इट इज. एप्रिल बघा 033. ठीक आहे, 614, 625, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे किती आलं, 6. ठीक आहे, 2020 म्हणजे बाकी उरली 0 म्हणजे 6. बाकी उरली 0 म्हणजे 6. शेवटचे 2 डिजिट म्हणजे 04. आणि 4 वर्षात एकच लीप वर्ष आलं. पहिल्या 4 वर्षात एकच लीप वर्ष आलं. भागिले किती रे, 7. भागिले 7. A + B + C + D + E भागिले 7. आता जी बाकी उरेल, आता काय करायचंय, हा इथं 7 2 14, बाकी उरली 3. हा बाकी उरली 3. 6 आणि 6 12, बाकी उरली 5. 5 आणि इथं पण बाकी उरली 5. 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, बाकी उरली 6. बाकी उरली 6 म्हणजे शनिवार. बाकी उरली 6. मी काय केलं, 5 आणि 3 8, 8 आणि किंवा 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 ला भागिले 7 केलं. बाकी किती उरली, 6. बाकी किती उरली, 6. 6 म्हणजे शनिवार आहे की नाही चेक करा एकदा. 17 एप्रिल 2004 रोजी. किती वेळ लागतो, अजिबात वेळ लागत नाही. आलं का लक्षात बघा. ओके डन. जर का आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. ठीक आहे, आपण व्हिडिओ पहिला बनवलेला आहे, त्याच्यात खूप डिटेल चर्चा केलेली आहे. फक्त त्या दिवशी व्हिडिओ खूप लांब होत होता म्हणून शेवटचे 10 क्वेश्चन ठेवलेले होते. आज ते आपण बघणार आहोत, कन्फ्युजन जास्त होऊ नये म्हणून. ठीक आहे, 10 जून 2011 रोजी 10 जून 2011 रोजी
कोणता वार होता? मग 10 जून. जून म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून म्हणजे कोणता रे? 4. 10 अधिक 4 अधिक 2000 म्हणजे 2000 म्हणजे भागिले 4 केलं, बाकी शून्य उरली म्हणजे किती आला? 6 कोड आला 6. शेवटचे 2 नंबर 11 अधिक 11 वर्षात लीप वर्ष किती येतात? हे बघा, ए बी सी डी ई. ए म्हणजे 10, बी म्हणजे मंथ कोड, सेंचुरी कोड, शेवटचे 2 वर्ष, आणि 11 वर्षात किती लीप वर्ष येतात? तर 2 लीप वर्ष येणार फक्त. 2 लीप वर्ष भागिले 7. हा 10 आणि 4 14, बाकी 0. हे किती आले बघा बरं? 17. 17 आणि 2 19. ठीक आहे. 7 दोन्ही 14, बाकी उरली 5. 5 म्हणजे कोणता वार? शुक्रवार. कुठला वार? शुक्रवार. समजलंय का बघा? 11 आणि 6 17, 17 आणि 2 19. 19 भागिले 7. 19 भागिले 7 किती आलं? म्हणजे बाकी किती उरली? 5. बाकी 5 उरली म्हणून काय आला? शुक्रवार आलाय. बघा समजलंय का? पुढं 22 फेब्रुवारी 2012. 22 ए बी सी डी आणि ई. कळलं? ए बी सी डी ई. ए 22 फेब्रुवारी 033 म्हणजे किती रे? हे 3 अधिक 2020 म्हणजे कोड किती आला? 0. बाकी 0. बाकी 0 म्हणून कोड किती आला? 6. 2012 असंच. आणि आता 22 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिना पूर्ण झालाय का? इथं 2012 आहे म्हणून जर का लीप वर्ष 3 वर्षे म्हटलं तर तुमचं उत्तर चुकणार. का बरं चुकणार? कारण 22 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी मंथ पूर्ण झालेला नाही, त्यामुळं इथं 2च वर्ष लीप वर्ष पकडली जाणार. कारण 29 फेब्रुवारी अजून क्रॉस झालेला नाही. हेच जर का मार्च मधलं असतं, ठीक आहे, मार्च 2012 असतं, तर लीप वर्ष किती म्हटलं असतं मी? लीप वर्ष 3 म्हटलं असतं. लीप वर्ष 3 म्हटलं असतं. पण फेब्रुवारी 29च्या आधी म्हणजे जानेवारी पूर्ण असेल किंवा फेब्रुवारी पूर्ण असेल तर लीप वर्ष केवळ 2च म्हणायची. कारण जरी 2012ला 4 भाग जात असेल 3 आणि उत्तर 3 येत असेल तर अजून लीप वर्ष पूर्ण झालेलं नाही. पूर्ण झालेल्या लीप वर्षांची संख्या केवळ 2च आहे. त्यामुळे भागिले इथं अधिक 2 येणार, भागिले 7. 7 त्रिक 21, बाकी उरली 1. 6 आणि 3 9, बाकी उरली 2. इथं 14. 12 आणि 2 14 म्हणजे 2 आणि 1 3. 3 म्हणजे काय रे? बुधवार. 3 म्हणजे बुधवार. ओके, लक्षात आलंय का? एकदा बघा, 3 म्हणजे बुधवार. पाहिजे तर तुम्ही काय करा, गुगल वरती टाकून बघा 22 फेब्रुवारी 2000 कोणता वार येतोय? बुधवार. कोणता वार येतो? बुधवार, वेन्सडे. कळतंय का? कारण लक्षात घ्या, इथं जर का लीप वर्ष तुम्ही 3 पकडले, लीप वर्ष पूर्ण झाले, लीप वर्ष पूर्ण झालेली संख्या विचारली. आता 22 फेब्रुवारी 2012ला लीप वर्ष अजून पूर्ण झालेलंच नाही ना. 29 फेब्रुवारी पूर्ण झाल्यानंतर लीप वर्ष पूर्ण झालं म्हणतो आपण. त्यामुळे लीप वर्ष पूर्ण झालेलं नाही इथं. त्यामुळे 2च वर्ष आहेत लीप वर्ष. 2च लीप वर्ष कंप्लीट झालेली आहेत म्हणून इथं 2 घेतलेला आहे मी. आलं का लक्षात? चला पुढचा बघूया. बघा 14 मार्च 2010 रोजी कोणता वार होता? 14 मार्च ए बी सी डी ई. कळलं? ए म्हणजे 14. मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च. मार्च मध्ये किती आलं? हे 3 आलं. 2020 म्हणजे 2010 म्हणजे 2020 ला 4 न भाग जातो तर बाकी 0 उरते. बाकी 0 असेल तर 6, बाकी 1 असेल कारण 4 न भागल्यानंतर बाकी उरण्याची शक्यता किती आहे रे? 0 1 2 3 अशा 4 शक्यता आहेत. बरोबर, 4 शक्यता आहेत. 0 बाकी उरली, कोड किती आला? कोड आला 6. 1 बाकी उरली, कोड आला 4. 2 बाकी उरली, कोड आला 2 आणि 3 बाकी उरली, कोड आला
0. कळतंय का? इथं एक लक्षात घ्या, 0 1 2 3 सलग आहे, 6 4 2 0 म्हणजे इवन नंबर आहेत, इवन नंबर आहेत, समसंख्या आहेत. कसल्या संख्या आहेत? समसंख्या आहेत आणि हे सलग नंबर आहेत 0 1 2 3. ओके, चला पुढे बघा. म्हणजे 0 ला 6, 1 ला 4, 2 ला 2, 3 ला हा नंबर वाढत जातोय तर हा घटत जातोय, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. शेवटचे दोन अंक, शेवटचे दोन अंक म्हणजे काय आलं रे? हे शेवटचे दोन अंक आणि डी म्हणजे लीप वर्षांची संख्या. 10 वर्षात लीप वर्षांची संख्या किती? 2च की. 7 2 14, बाकी उरली 0. 6 आणि 2 9, बाकी उरली 2. 7 आणि 10 आणि 2 12, बाकी उरली 5. 5 अधिक 2 7, बाकी उरली 0. 0 म्हणजे रविवार, 0 म्हणजे रविवार, 0 म्हणजे रविवार. कळतंय का? बघा मी काय म्हटलं, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की हा व्हिडिओ जर का नाही समजला तर लक्षात घ्या की व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेल चर्चा केलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. यातले काही पार्ट राहिलेले होते म्हणून केवळ हा व्हिडिओ बनवण्याचा अट्टाहास आहे. ओके, चला प्लीज तो व्हिडिओ बघा आणि नंतर या व्हिडिओला या. ओके, चला बघा पुढे बघा. 16 खालीलपैकी कोणत्या वर्षांची दिनदर्शिका 2009 च्या दिनदर्शिके सारखीच असेल? आता प्रकार 3 काय आहे की बाबा जर का लीप म्हणजे नॉर्मल वर्ष असेल, ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की नॉर्मल जर का वर्ष असेल, नॉर्मल वर्ष असेल म्हणजे साधारण वर्ष असेल, साधारण वर्ष जर का असेल तर 6 किंवा 11 वर्षांनी रिपीट होतं कॅलेंडर. कॅलेंडर 6 किंवा 11 वर्षांनी रिपीट होतं. आणि जर का लीप वर्ष असेल, लीप वर्षाचं कॅलेंडर असेल तर ते प्रत्येक 28 वर्षांनी रिपीट होतं. किती वर्षांनी रिपीट होतं? तर लीप वर्षाचं कॅलेंडर प्रत्येक 28 वर्षांनी रिपीट होतं. ओके, नॉर्मल वर्षाचं किती? 6 आणि 11. आता 2009 ची दिनदर्शिका, 2009 ची दिनदर्शिका, 2009 मध्ये पहिल्यांदा 6 ऍड करा. 2015 दिसतंय का? आहे, म्हणजे काय असणार रे? 2015. 6 किंवा 11, 6 ऍड करून बघायचं, परत 11 ऍड करायचं. आता मला सांगा 2009 मध्ये 11 ऍड केले तर 2020 कुठं आहे का ऑप्शन? इथं बघा बरं, 2020 कुठं आहे का ऑप्शन? म्हणजे 6 वर्ष किंवा 11 वर्षांनी साधारण वर्ष रिपीट होतं. साधारण वर्ष कधी रिपीट होतं? 6 किंवा 11 वर्षांनी. आणि लीप इयर मात्र प्रत्येक 28 वर्षांनी कॅलेंडरला रिपीट करतं. लीप वर्ष. आता 2020चं कॅलेंडर, 2020 हे लीप वर्ष होतं. हे कॅलेंडर सेम टू सेम कधी येणार आता? तर 2048 ला येणार. 2048 ला येणार. सेम टू सेम कॅलेंडर, डे मंथ डेट सहित सगळं सेम टू सेम कॅलेंडर कधी येणार आहे? 2048 ला येणार. पुढच्या 28 वर्षानंतर रिपीट होतं लीप वर्ष. आणि साधारण वर्ष प्रत्येक 6 वर्षाला किंवा 11 वर्षाला कॅलेंडर रिपीट करतं. 6 ला नाही झालं तर 11 ला नक्की होणार. कळलं का? अशा पद्धतीने जायचं आहे. मग 2009 ही दिनदर्शिका जी आहे ती आहे तशी रिपीट कधी होणार? तर 2015 साली होणार. का बरं 2015 साली? कारण 2009 मध्ये 6 वर्ष ऍड केले तर उत्तर येतं 2015. आणि 2009 मध्ये 11 वर्ष ऍड केले तर 2020. मग या दोन्हीपैकी कोणता ऑप्शन आहे आपल्याकडं? तर आपल्याकडे 2015 ऑप्शन आहे. म्हणून आपण काय केलं? 2015 ला क्लिक केलं. कळलं का? दोन्हीपैकी एक कुठलं तरी आन्सर असलं पाहिजे 100%. इथं कुठलं तरी एकच येणार. एकाच वेळी तुम्हाला 2 ऑप्शन मिळणार नाहीत, हे लक्षात असू द्या. चला पुढे बघूया. आपण पुढे बघूया. वर्ष 2020 ची दिनदर्शिका कुठल्या वर्षासारखी असेल? आता एवढ्यातच आपली चर्चा झालेली 2020 ची दिनदर्शिका. आता 2020 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे. कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. मग लीप वर्षाचं कॅलेंडर प्रत्येक 28 वर्षांनी रिपीट होतं. मग 28 वर्षानंतर म्हणजे 2048 ला ते रिपीट होईल. ऑप्शन मध्ये आहे का कुठं? नाही. मग काय करायचं? पुन्हा 28 ऍड करायचं. काय चिंता काय आहे त्यात? पुन्हा 28 ला रिपीट करायचं. 8 आणि 8 16. हे किती आले रे? 76. 2076 आहे का? 2076 ऑप्शन आहे. कळलं का? कारण प्रत्येक, हे बघा
त्यांना काय म्हणायचं आहे, येणार वर्ष पाहिजे का नाही, खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला आन्सर बरोबर आहे त्यांनी सांगितलंय. हे बघा 2020 कॅलेंडर 2048 ला येणार म्हणजे येणार, 100% येणार, पण ते ऑप्शन मध्ये नाहीये. खालील पैकी कोणता विचारलंय त्यांनी, खालील पैकी कोणत्या वर्षासारखे असेल. 2048 नाही म्हणून तुम्ही उत्तर सोडून द्यायचं नाही, अजून 28 ऍड करा त्याच्यामध्ये. अजून 28 ऍड केल्यावर काय मिळेल तुम्हाला, 2076 उत्तर मिळेल. मग ते आहे का ऑप्शन मध्ये, आहे. कळलं का? त्यामुळं उत्तर काय असणार आहे, हे असणार आहे 2076. चला पुढे बघूया. 1996 ची दिनदर्शिका खालीलपैकी कोणत्या वर्षासारखी असेल. 1996 ची दिनदर्शिका, आता 96 म्हणजे लीप वर्ष आहे. लीप वर्ष प्रत्येक 28 वर्षांना रिपीट होतं. मग 28 ऍड करूया. 8 आणि 6 किती रे, 14 बरोबर. 9 आणि 1 10 आणि 2 12. ठीक आहे. आणि हे आलं 2024. 2024 हे उत्तर आहे. 1996 ची दिनदर्शिका पुन्हा रिपीट कधी येणार रे, 2024 ला येणार. म्हणजे मागच्या वर्षी होती. 1996 ला जी होती ती मागच्या वर्षीचं सेम टू सेम कॅलेंडर होतं. आलंय का लक्षात? बघा खाली दिलेल्या ऑप्शन पैकी उत्तर पाहिजे. जर 2024 नसतं तर अजून मी काय केलं असतं, 28 ऍड केलं असतं, अजून 28 ऍड केलं असतं, असं करतच जायचंय. चला आता प्रकार 4. चौथा प्रकार बघा, चौथा प्रकार. ठीक आहे. चौथ्या प्रकारचे हे कसे येतात, क्वेश्चन्स कसे येतात बघा. 19वा आहे मे 2016 मध्ये. मे 2016 मध्ये कोणत्या तारखा बुधवारी होत्या, कोणत्या तारखा बुधवारी होत्या. आता तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये ट्रिक कुठली वापरायची, तर ट्रिक तीच आहे. काय रे, a + b + c + d + e भागिले 7. ऑड डे, ऑड डे, ऑड डे म्हणजेच काय रे, उरलेला बाकी. बाकी बाकी म्हणजे काय रे, दिवस. बाकी कोणते आहे त्याच्यावर डिपेंड आहे दिवस. आता मी काय म्हणतोय बघा, मे 2016 आपण काय करूया, मे 2016 आपल्याला ए माहिती नाही, ए माहिती नाही म्हणजे ती तारीख माहिती नाही आपल्याला नेमकी. मग ए राहू द्या ना, अननोन, एच राहू द्या. बी माहिती आहे ना, बी 033 614 625 035. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, मे म्हणजे 1 अधिक 1 सी, सी म्हणजे काय, हे बघा क्वेश्चन मार्क मे 2016 च चाललंय. हा क्वेश्चन मार्क म्हणजे ए माहिती नाही ना, मे माहिती आहे ना, मे किती आहे रे 1. 2020 सॉरी 2016 मग 2000 साली सेंचुरीसाठी कोड काय आहे, कोड आहे 6. का 6 आहे, पूर्णपणे भाग जातोय. 0 कोड असणाऱ्याला 6 आहे, 0 बाकी असणाऱ्याला कोड किती आहे, कोड आहे 6. ठीक आहे. चला 2016 ॲज इट इज अधिक 16 वर्षात. आता मे 2016 आहे म्हणजे वर्ष, लीप वर्ष पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 4 वर्ष लीप वर्षाचे आहेत. 4 वर्ष लक्षात आलं का, 4 वर्ष. कारण मे हे फेब्रुवारी नंतर येतं त्यामुळे लीप वर्ष पूर्णपणे काउंट होणार. 2016 मध्ये 4 लीप वर्ष आणि हे भागिले किती आले रे, 7. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथं काय करूया आपण, इथं काय करूया, आता बुधवार येण्यासाठी कोड काय, बाकी काय आली पाहिजे रे, बुधवार येण्यासाठी बाकी 3 आली पाहिजे. बुधवार येण्यासाठी बाकी 3 आली पाहिजे. मग ए ला असं आपल्याला मेंटेन करायचं आहे की बाकी 3 येईल. मग आपण काय करूया, 6 आणि 1 7 बाकी उरली 0. 14 आणि 2 20, 20 म्हणजे बाकी किती उरली रे, बाकी उरली 6. 7 2 14 ना, बाकी उरली 6. आता मला सांगा 6 मध्ये किती ऍड करू जेणेकरून इथं कोड 3 बाकी 3 उरेल. म्हणजे 6 मध्ये किती ऍड करूया, तर 6 मध्ये 3 ऍड करूया. 6 मध्ये सॉरी 4 ऍड करूया, 4. कारण 6 आणि 4 10. 10 ला जर का मी 7 न भागलं तर बाकी माझी 3 येणार की नाही सांगा बरं, बाकी माझी 3 येणार. म्हणजे 10 ला मी 7 न भागलं म्हणजे 6 मध्ये अजून किती ऍड केलं पाहिजे, तर 6 मध्ये अजून 4 ऍड केलं पाहिजे. म्हणजे तो दिवस 4 मे असणार आहे. काय असणार आहे रे, 4 मे 2016 असणार आहे, ज्या दिवशी बुधवार असेल. मग 4 मे त्याच्यानंतर मग 4 तारीख आली तर 4 तारीख आल्यानंतर पुढचा बुधवार 11 तारखेला, त्याच्या पुढचा बुधवार 18 तारखेला आणि त्याच्या पुढचा बुधवार हा 25 तारखेला असणार आहे. त्यामुळे आपला आन्सर असणार आहे क
4, 11, 18, 25. कळलं का? मी अजून पण तोच फॉर्म्युला वापरतोय. कळतंय का मी काय म्हणतोय? मी अजून पण तोच फॉर्म्युला वापरतोय. A + B + C + D. मला हा क्वेश्चन मार्क नाही माहिती. मी काय म्हटलं? मला क्वेश्चन मार्क नाही माहिती. क्वेश्चन मार्क मे 2016. मला काय काढायचं आहे? मला काय काय काढायचं आहे बघा? ए काढायचं आहे. ए मला माहितीच नाही ना. ए मला माहितीच नाही. मेचा कोड काय आहे? मेचा कोड आहे 1. 2020 म्हणजे सेंचुरी कोड आहे 6. 2016 म्हणजे 16 तसंच. ठीक आहे. अधिक मी 2020 वगैरे चुकून म्हणतोय का? 2000 म्हणायचं आहे मला. ओके चला 16 आणि 16 वर्षामध्ये 4 लीप वर्ष येतात. भागिले किती रे? 7. आणि मी कशाला गोळा बेरीज करू? मी गोळा बेरीज करणार नाही. 6 आणि 1 7, बाकी उरली 0. हे किती आले? 21. सॉरी 20 आले. 20 म्हणजे बाकी किती उरली? 20 ला भागिले 7 केलं तर बाकी उरते 4. सॉरी बाकी उरते 6. इथं बाकी 6 उरली. आता मला बाकी किती उरायला पाहिजे बुधवार येण्यासाठी? बुधवार येण्यासाठी मला बाकी 3 उरली पाहिजे. मग 6 मध्ये अजून किती ऍड करू जेणेकरून बाकी 7 ने भागल्यावर बाकी 3 उरेल. मग 6 मध्ये 4 ऍड केलं तर बाकी काय उरेल रे? 3 उरेल. बाकी 3 उरेल. कळलं का? मला एकदा 4 मे हा दिवस कळला. म्हणजे डे कोड काय असणार रे? ती तारीख काय असणार? 4 मे. ती तारीख असणार आहे 4 मे. कळलं का? 4 मे. मग 4 मे 4 एकदा 1 तारीख कळली की बाकीच्या सगळ्या तारखा आपल्याला समजून जाणार आहेत. लक्षात आलं का? बघा आलंय का लक्षात? एकदा समजलं असेल तर लाईक करा बरं. ठीक आहे. सबस्क्राईब करा. मेन म्हणजे सबस्क्राईब करा. तुम्ही बघता आणि निघून जाता, तसं नका करू प्लीज. काय सबस्क्राईब केलं तर आम्हाला तेवढाच उत्साह भेटतो. चला पुढे बघूया. शेवटचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. काय? मार्च 2005 मध्ये कोणत्या तारखा रविवारी आहेत? आता रविवार येण्यासाठी 0 बाकी उरली पाहिजे. रविवार येण्यासाठी बाकी किती उरली पाहिजे? 0. बरं बघूया. क्वेश्चन मार्क मार्च 2005. आता क्वेश्चन मार्क म्हणजे ए अधिक मार्चचा कोड 0. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे मार्चचा कोड किती आला रे? 3. 2020 म्हणजे सेंचुरी कोड आला 6. 2020 कारण बाकी 0 उरते, 6 कोड आला. आणि 5 तसंच अधिक 5 वर्षामध्ये एकच लीप वर्ष असणार आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये एकच लीप वर्ष असणार आहे. भागिले 7. हा 6 आणि 3 9. बाकी उरली 2. 6 बाकी उरली 6. 6 आणि 2 8. बाकी उरली 1. आता 1 मध्ये किती ऍड करावं? 1 मध्ये किती ऍड करावं जेणेकरून 1 मिनिट हा 6 आणि 2 8. बाकी उरली 1. 1 मध्ये 1च मिनिट काहीतरी. हा आपण काय करूया? ऍड करूया. 6 आणि 3 9. 9 आणि 1 10. 10 आणि 5 15. ए अधिक 15 भागिले 7. आता मला सांगा इथं बाकी 0 उरण्यासाठी रविवार बाकी 0 उरण्यासाठी 15 मध्ये किती ऍड करावं जेणेकरून बाकी 0 उरेल? तर 15 मध्ये 6 ऍड करावं. किती ऍड करावं? 6 ऍड करावं. बर 6 ऑप्शन मध्ये नाहीये. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. एक लीप वर्ष बरोबर आहे. 6 आणि 3 9. 9 आणि 1 10. 10 आणि 5 15. 15 मध्ये 6 ऍड केलं पाहिजे. ठीक आहे. बर काय चुकलेलं आहे? 6 तर तारीख यायला पाहिजे. 6 तारीख यायला पाहिजे. 6 मार्च 2000. आता 6 मार्च 2005. ओके. हा 6 मार्च 2005. ओके 6 मार्च 2005. ऑप्शन नाहीये की? एक लक्षात घ्या. बरं आपण काय करूया? 6 मार्च 2005 ला रविवारी येतोय का एकदा चेक करूया. 6 अधिक मार्चचा कोड आहे 3. हे 2020 म्हणजे 6 आलं. ठीक आहे. नाहीतर असं करूया ना, 6 मार्च 2005 ला आपण गुगल वरती चेक करूया. 1 मिनिट. 6 मार्च 2005 डे. कोणता वार आहे रे?
6 मार्च 2005 ला कुठला वार आहे? संडे. याचा अर्थ 6 तारीख पाहिजे होती. ऑप्शन मध्ये नाहीये म्हणजे ऑप्शनच चुकीचे आहेत. ऑप्शन चुकीचे आहेत. 6च पाहिजे होती. सुरुवात 6 पाहिजे. तुम्ही 2005चं कॅलेंडर उघडून बघा. 6 तारखेलाच रविवार असणार. 100% आपलं बरोबर आहे. ऑप्शन मागचे कॉपी पेस्ट झाले असतील. हा, ॲज इट इज कॉपी पेस्ट झाले असतील कदाचित. बरोबर आहे, कॉपी पेस्ट झालेले आहेत, ऑप्शन चेंज केलेले नाहीत. आलं का लक्षात? आपलं बरोबर आहे. 6 मार्च म्हणजे 6च्या पुढे मग 7 ऍड करा. 6 आणि 7 13 म्हणजे 6 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 27 म्हणजे या 4 तारखा असणार आहेत त्या. ठीक आहे, या 4 तारखा असणार आहेत की ज्या दिवशी रविवार असणार आहे. म्हणजे मार्च 2005 मध्ये या 4 तारखा असणार आहेत ज्यामध्ये रविवार असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे का? इथं ऑप्शन नाहीये, लक्षात घ्या. पण आपलं उत्तर बरोबर आहे. 6 13 20 27. तुम्ही पाहिजे तर असं चेक करून बघा. चला रॅन्डमली आपण 13 मार्च बघूया. 13 मार्च 2000, हे बघा संडे. 13 मार्च 2005 ला संडे आहे. डोंट वरी, अजिबात शंका घेण्यासारखी टेक्निकच नाहीये ही, लक्षात घ्या. अजिबात शंका घेणार. ऑप्शन चुकेल पण आपलं उत्तर चुकणार नाही. उत्तर चुकणार नाही. आणि एकच टेक्निक तुम्हाला सांगितलेले आहे पूर्ण कॅलेंडर याच्यामध्ये. आणि फक्त एक लक्षात ठेवा, साधारण वर्ष जे असेल, साधारण जे वर्ष असेल ते 6 किंवा 11 वर्षांनी रिपीट होतं. आणि लीप वर्ष असेल ते 28 वर्षांनी रिपीट होतं. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाकी ए अधिक बी अधिक सी अधिक डी अधिक ई भागिले 7 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला अजिबात सुद्धा अडचण येणार नाही. ए म्हणजे, बी म्हणजे, सी म्हणजे, डी म्हणजे आणि ई म्हणजे. लक्षात आलं? मी तुम्हाला सिक्वेन्सनं सांगितलेलं आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करा. 100% तुम्हाला 1 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही याच्या. आणि किती रे, एकदा फक्त लक्षात राहिलं, तुम्ही लेफ्ट टू राईट व्यवस्थित जर का गेला, एकदा फक्त लक्षात ठेवलं तर हे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मंथ कोड एकदा रिवाइज करा. 033 असं 3-3च्या बंचनं 033 614 625 035. ठीक आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला अजून एक काय की बाबा 0 बाकी उरली तर 6, 1 बाकी उरली सेंचुरी कोड काय, 0 बाकी उरली तर 6, 1 बाकी उरली तर 4, 2 बाकी उरली तर 2 आणि 3 बाकी उरली तर सेंचुरी कोड 0. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. अजिबात अडचण येणार नाही. फक्त 10 सेकंदात तुम्हाला 100% हा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. नाही सुटला तर येऊन डिसलाईक करा चॅनल. हे करा तुम्ही. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा नाही सर जमत नाही. ठीक आहे, बिनधास्तपणे सांगा. पण मी शुअर सांगतो की तुम्हाला 10-12 सेकंदात 1 मार्क मिळणार म्हणजे मिळणार. जर का ही टेक्निक व्यवस्थित फॉलो, 1 दिवस फक्त स्टडी करायचा. 1 दिवस स्टडी करा फक्त. ठीक आहे, दिवस कमी उरलेले आहेत. एकाच दिवसात जर का 1 मार्क मिळवायचा असेल तुम्हाला, 1 दिवस म्हणजे केवळ 1 तासभर द्या. फक्त 1 तासभर द्या. तुम्ही सगळे प्रॉब्लेम सोडवून बघा. कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जमल्याशिवाय राहणार नाही. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. ठीक आहे. नेक्स्ट आपण कॅलेंडर झाला, आता क्लॉक. नेक्स्ट लेक्चरला आपण क्लॉकवरचे क्वेश्चन बघू. फिक्स तेही 1 मार्कला तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी इथंच थांबूया. पुन्हा भेटू नव्या लेक्चर सहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.